वेलकम फ्रॉम वनसिंग टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुड न्यूज आहे आणि सगळ्या अभ्यासकांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकी जाहिराती कधी येणार, पसंतीक्रम देण्याची सुविधा कधी उपलब्ध होणार आणि पदभरती, विशेष म्हणजे पदभरती नेमकी कधीपर्यंत पूर्ण होणार या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। सोबतच जागा किती येणार आहे त्या संदर्भात सुद्धा आकडेवारी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइड्स नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती जी आहे लवकरच होणार आहे आणि त्या संदर्भात शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या काही अपडेट्स जे आहेत त्या समोर आल्या आहेत। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे समायोजनाची जी प्रक्रिया आहे, शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया ती सद्यस्थितीमध्ये सुरू झालेली आहे आणि अवघ्या काही दिवसांमध्ये ही शिक्षक समायोजनाची प्रक्रिया जी आहे जिल्ह्याअंतर्गत बदली असेल किंवा आंतरजिल्हा बदली असेल या राबवल्या जाणार आहे आणि त्यानुसार शिक्षकांचं समायोजन केल्या जाणार आहे। आता समायोजन करण्याची शेवटची तारीख किती आहे? ऑफिशियली समायोजन करण्याची शेवटची तारीख आहे ती आहे 31 मार्च 2026, म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत जे आहे समायोजनाची प्रक्रिया जी आहे संपुष्टात आली पाहिजे किंवा पूर्ण समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल ऑफिशियली। आता जर समजा आपण विचार केला की मार्च पर्यंत ही प्रक्रिया होऊ शकते का, तर हो, पॉसिबल आहे मार्च पर्यंत होण्याची। आणि जर ही प्रक्रिया 31 मार्च पर्यंत नाही झाली तरी सुद्धा फक्त जास्तीत जास्त 6-7 दिवस किंवा 7-8 दिवस जे आहे 8-10 दिवस पुढे लोटू शकते जर प्रक्रियेला थोडा उशीर झाला तर। आता दुसरी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, ती आनंदाची बातमी आहे की जी माननीय खुद्द शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांनी दिलेली आहे। शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलंय की फक्त अवघ्या 2 महिन्यामध्ये आम्ही शिक्षक भरती पूर्ण करणार आहोत। शिक्षक भरतीबद्दल चिंता करू नका, जे काही तुमची शिक्षक रिक्त आकडेवारी असेल ती फक्त आम्हाला कळवा आणि शाळेवर जे काही शाळेवर कोणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे शिक्षक उपलब्ध नाही त्यांच्यासाठी आम्ही लवकरात लवकर भरती करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये आम्ही पद भरती करणार आहोत। आता हे सगळ्यांनी तुम्ही ऐकलं असेल तरी सुद्धा माननीय शालेय शिक्षण मंत्री काय म्हणाले मी तुम्हाला एकदा परत दाखवतो। क्वालिटी एज्युकेशन देत असताना त्याच्यासोबतच कला, क्रीडा या सर्व गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल। आपण आता सांगितलं आमदार साहेब की स्टाफ कमी आहे, शिक्षक कमी आहे, आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही। येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक भरती संपन्न होणार आहे। त्या शिक्षक भरतीमधून तर अशा प्रकारे माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की फक्त 2 महिन्यामध्ये जे आहे शिक्षक भरती होणार आहे। आता खरंच 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती होऊ शकते का? किती पदांसाठी होऊ शकते? कधीपर्यंत जाहिराती येतील? कधीपर्यंत पसंतीक्रम येतील? या सगळ्या गोष्टींची उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिराती पवित्र पोर्टलवर कधीपर्यंत पाहायला मिळणार हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे। का? कारण की प्रत्येक अभियोगधारकानं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलंय। रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा आतापर्यंत ही जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या नाहीये। मग जाहिराती नेमक्या पवित्र पोर्टलवर कधी येणार? तर बघा, जाहिराती येण्यासाठी 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या। एक, संच मान्यता पूर्ण झालेली पाहिजे प्रत्येक आस्थापनाची। जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था किंवा वेगवेगळ्या आस्थापना ज्या पवित्र पोर्टलवर येणार आहे त्यांची संच मान्यता पूर्ण असणं आवश्यक किंवा बंधनकारक आहे। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे रोस्टर अपडेट असणं खूप आवश्यक आहे। बिंदू नावाले आणि रोस्टर जर अपडेट असेल तर मात्र संच मान्यता पूर्ण झालेली असेल तर मात्र तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर देता येणार आहे। तिसरी जी महत्त्वाची गोष्ट होती किंवा जो अडसर होता शिक्षक भरतीमध्ये तो होता शिक्षक समायोजनाची प्रक्रिया। म्हणजे यावर्षी काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त झाले होते। मग नवीन संच मान्यतेनुसार संच मान्यता 2024-25 आणि संच मान्यता 2025-26 यानुसार जी काही पदसंख्या अतिरिक्त ठरेल शिक्षकांची त्यानुसार अगोदर पहिले रिक्त पदसंख्या कळेल की एकूण रिक्त पदसंख्या महाराष्ट्रात किती आहे। ती रिक्त पदसंख्या समजल्यानंतर त्यातून काही जागा ज्या आहेत त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यासाठी जातील। मग नंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर पुढची प्रक्रिया होईल। मग आता मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं की बस शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत होऊ शकते? 31 मार्च 2026 पर्यंत व्हायला पाहिजे हे ऑफिशियली आपल्याला माहित आहे। पण जर समजा ते नाही झालं तरी 8-10 दिवस किंवा 6-7 दिवस समोर जरी गेले तरी सुद्धा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जे आहे शिक्षक समायोजन प्रक्रिया जी आहे ती होऊ शकते। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि जो महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर कधीपर्यंत येऊ शकतात। ठीक आहे, तर बघा, एप्रिलच्या मिडमध्ये किंवा एप्रिलच्या शेवटी तुम्हाला पवित्र पोर्टलवर जाहिराती आलेल्या दिसणार आहेत। याच्या मागचं कारण सांगतो काय आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होईल। संच मान्यता ज्या ज्या ठिकाणची अपूर्ण आहे त्या ठिकाणची पूर्ण होईल। संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर आणि शिक्षक समायोजन झाल्यानंतर कोणतीही प्रक्रिया अडसर राहत नाही शिक्षक भरतीमध्ये। त्यानंतर
आयुक्त कार्यालयामार्फत वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना आदेश दिला जातील, एक पत्र निर्गमित केलं जाईल किंवा प्रसिद्धीपत्रक काढलं जाईल. त्यावर आस्थापनांना सांगितलं जाईल की तुमची जाहिराती ज्या आहे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये पवित्र पोर्टलवर द्या. आता जाहिराती एप्रिलमध्ये येतील आणि मुदतवाढ जरी मिळाली जाहिरातींना तरी सुद्धा मेच्या मिडपर्यंत जे आहे तुम्हाला पूर्ण जाहिराती द्या पवित्र पोर्टल पाहायला मिळू शकतात. आता सगळ्यात पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की किती पदांसाठी पदभरती होऊ शकते आणि जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकते. पसंतीक्रम म्हणजे प्रिफरन्स देण्याची सुविधा आम्हाला कधीपासून मिळणार. तर जाहिराती जर एप्रिलमध्ये येत आहेत किंवा मेच्या स्टार्टिंगला येत आहेत तर मग आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा कधी मिळणार आहे. तर सगळ्यात अगोदर पहिले जाहिराती किती येणार आहे ते सांगतो. सगळ्यात अगोदर निश्चित आकडेवारी जी आहे ती आहे शासकीय वरिष्ठ पातळीवरून जी आकडेवारी मिळालेली आहे टप्पा 1 साठी 2 टप्पे राबवला जाणार आहे, टप्पा 1 आणि टप्पा 2. तर पहिला टप्पा जो होणार आहे शिक्षक भरतीचा जो जास्तीत जास्त पदांसाठी होण्याची शक्यता आहे त्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे ज्या काही आस्थापना आहेत त्यांचा वेगवेगळ्या आस्थापनांचा समावेश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट आहे की या जागा वाढल्यानंतर अध्यापक विद्यालय, कला, क्रीडा शिक्षकांच्या जागा सुद्धा यावर्षी समाविष्ट नव्यानं झाल्या. त्याच्यामुळे जागांची आकडेवारी थोडी वाढायची शक्यता जास्त आहे. शासकीय वरिष्ठ लेवलवरून जी आकडेवारी सांगितली होती ती 12,000 होती, पण आता सद्यस्थितीमध्ये जी करंट सिच्युएशन दिसते त्यानुसार कदाचित ही आकडेवारी अजून वाढू शकते आणि जवळपास 13, 14 किंवा 16,000 पर्यंत 15 ते 16,000 आपण जे सांगितलं होतं अगोदर 12,000 ते 16,000 तर 16,000च्या आसपास किंवा 15,000 किंवा 16,000च्या आसपास पदभरती जाऊ शकते मॅक्सिमम. ठीक आहे. आणि जर समजा आपण मिनिमम धरलं तरी सुद्धा 10-12,000 पर्यंत पदभरतीचा टप्पा 1 जो आहे शिक्षक भरतीचा तो राबवला जाऊ शकतो. ठीक आहे. आता आकडेवारी सांगितली. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की नेमकी जाहिराती आल्यानंतर आता समजा आपल्याला हे तर कळालं की जाहिराती किती येतील. ठीक आहे. पण मग जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची सुविधा कधी मिळणार आहे. तर जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची सुविधा तुम्हाला मे नंतर किंवा मेच्या शेवटी मिळणार आहे. म्हणजे मे मध्ये तुम्ही जाहिरातींना पसंतीक्रम देणार आहात किंवा मे मध्ये पसंतीक्रम देण्याची सुविधा आपल्याला मिळणार आहे. मे मध्ये जर आपल्याला जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळाली तर फक्त 15 ते 20 दिवसामध्ये पहिली निवड यादी घोषित केल्या जाते आणि मे झाल्यानंतर जूनमध्ये जसं शालेय शिक्षण मंत्री किंवा जसं वरिष्ठ लेवलवरून आपल्याला सांगण्यात आलं होतं की 15 जून पूर्वी किंवा 15 ते 11 जून आय थिंक काहीतरी तर आपल्याला जून पूर्वी जे आहे नियुक्ती दिल्या जाईल. तर ते खरोखर खरं होईल का. तर त्याच्यामध्ये बघा जवळपास चान्सेस आहेत काही की 60% चान्सेस आहेत की जून पूर्वी आपल्याला नियुक्ती मिळेल, पण 40% असे पण चान्सेस आहेत काही की थोडी भरती प्रक्रिया 15-20 दिवस किंवा 1 किंवा 1.5 महिना जे आहे उशीर होऊ शकतो जर बाकीच्या गोष्टी लागल्या तर. त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगतो. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात नसेल आली पण ती माझ्या गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जाहिराती जरी आल्या, पसंतीक्रम जरी दिले, निवड यादी जरी घोषित झाली तरी सुद्धा एक प्रोसेस जी आहे ती बाकी राहते. ती राहते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. म्हणजे कागदपत्र तपासणी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या आस्थापनांना मुदत दिल्या जाते आणि त्या दिवशी विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि नंतरच तुमची निवडीसाठी शिफारस केल्या जाते. त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी थोडा वेळ लागेल. त्याच्यामुळेच मी सांगितलं 15 दिवस किंवा 1-1.5 महिना जो आहे शिल्लक लागू शकतो, अन्यथा शिल्लक लागणार नाही. आणि या सर्व गोष्टी होत्या आणि हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे किंवा ही सगळ्यात महत्त्वाची मोठी जी अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 2-3 गोष्टी आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत. 1, जाहिराती जास्तीत जास्त पवित्र पोर्टलला आल्या पाहिजे. नंबर 2, जास्तीत जास्त पदांसाठी शिक्षक भरतीचा टप्पा 1 जो आहे तो राबवला गेला पाहिजे. नंबर 3, जाहिराती आल्यानंतर प्रत्येक अभियोगधारकाला तुम्हाला तर हे तर माहिती आहे तुम्हाला की बाबा असं एका उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर परत निवड होणार नाही, त्याच्यामुळे फायदाच होणार आहे. हा पसंतीक्रम जे आहे पसंतीक्रम लिमिटेड आहे. फक्त पसंतीक्रम मध्ये सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलंय की त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ते कदाचित वाढून मिळेल पण अनलिमिटेड होणार नाही. त्याच्यामुळे पसंतीक्रम जर वाढून मिळाले तर त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना न्याय मिळेल ज्यांचा स्कोर ॲव्हरेज आहे किंवा कमी स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे खूप महत्त्वाची होती आणि सर्व अभियोगधारक जेवढे शिक्षक भरती 2025 मध्ये जे काही तुम्ही सोशल मीडियावर वातावरण बघताय किंवा आजूबाजूचं वातावरण बघताय टोटल इग्नोर करा. फक्त एवढं लक्षात ठेवा की समायोजनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण हो आणि जाहिरातींना लवकरात लवकर आयुक्त कार्यालयामार्फत जाहिरातींना किंवा आस्थापनांना आदेश देण्यात यावे स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देण्यासाठी. तर कदाचित तुम्हाला असं वाटू शकते की बाबा येणाऱ्या 15 दिवसामध्ये किंवा 20-30 दिवसामध्ये तुम्हाला आयुक्त कार्यालयामार्फत एखादं नवीन पत्र किंवा एक प्रसिद्धीपत्रक पाहायला मिळू शकतं. आणि जसं त्यांनी सांगितलं की आम्ही न्यूज बुलेटिन सुद्धा सुरू करणार आहोत तर लवकरच न्यूज बुलेटिन सुद्धा सुरू होणार आहे पवित्र पोर्टलवर जेणेकरून तुम्हाला अपडेट सुद्धा दिल्या जाईल. जाहिराती लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर आल्या तर पसंतीक्रम देण्याची सुविधा सुद्धा लवकर मिळणार आणि नंतर मेरिट यादी निवड यादी जी आहे ती लागणार आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर तुमच्या निवडीसाठी शिफारस. या सगळ्या गोष्टी फक्त जून पूर्वी झालेल्या पाहिजे.
पाहिजे, कारण की येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी जर विद्यार्थ्यांची निवड झाली तर खूप छान, आणि जर थोडा उशीर लागला तरी सुद्धा जास्तीत जास्त 15 दिवस किंवा 1-1.5 महिना कालावधी जर लागत असेल नंतर, तर त्यावेळेस तेवढा मात्र कालावधी लागू शकतो. तर अशा पद्धती या सर्व गोष्टी होत्या, आणि या सगळ्या गोष्टी आजच्या दिवसामधल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे किंवा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होता, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक होत्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या असेल, हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा होता. शिक्षक भरतीमध्ये जे उमेदवार सद्यस्थितीमध्ये विचार करतायत की आपली निवड होणार किंवा नाही होणार, किंवा शिक्षक भरती कधीपर्यंत पूर्ण होणार, तर शिक्षक भरती जी आहे ती यावर्षीच पूर्ण होणार, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये. त्याच्यामुळे हे शेवटचं उत्तर, अजून एका प्रश्नाचं उत्तर होतं की शिक्षक भरती प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत होणार. बघा 4-5 किंवा 5 काही महिन्यांमध्ये ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. सो पॉझिटिव्ह राहा, काही दिवस वाट बघितली, अजून थोडे दिवस वाट बघावं लागेल, आणि फक्त शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण लवकरात लवकर होणार आहे. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईड नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.